कृती पण एकदम सोपी आहे. आपण मैदा आणि बेसन समान प्रमाणात घेणार आहोत. टाकणार आहोत मीठ, हळद, बारीक चिरलेलं आलं 1 चमचा आहे, त्याचबरोबर लसूण तेवढंच आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. 1 वाटी आपण बेसन आणि मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण टाकलेला आहे, हिरवी मिरची पण 1 चमचा टाकलेली आहे, थोडीशी हळद 1-2 चिमूट हळद टाकलेली आहे, मीठ आवश्यकतेनुसार आपल्याला टाकायचं आहे. आणि आता याच्यात टाकणार आहे कोथिंबीर. आणि याला काय करायचं आहे आपल्याला, याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. बस. आता एक झटपट रेसिपी बघतोय आपण. बीन स्प्राउट्स आणि कोबीपासून एक स्टार्टर तयार करतोय, एक बर्मीज भजी तयार करतोय आपण. त्याच्यासाठी आपण बेसन आणि मैदा एकत्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आलं लसूण टाकलं आहे 1 चमचा, थोडी आपण हळद टाकली, मीठ टाकलं, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकलेली आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे मी. त्याला एकत्र करतोय. आणि आता थोडंसं हे एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी हे स्प्राउट्स. मोड आलेलं मूग 1 वाटी टाकली आहे, छोटी 1 वाटी. आणि इथे आपण स्प्राउट आणि पत्तागोबी दोन्ही गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि याला आता आपल्याला करायचं मिक्स. एकदम जास्ती पाणी टाकलेलं नाही आहे, कारण की पत्तागोबीला पण पाणी सुटतं, स्प्राउट्सला पण पाणी सुटतं, कारण याच्यात मीठ आहे. आणि याला घट्ट सरस ठेवलेलं आहे आपण. आणि एका बाजूला तेल तापायला ठेवलेलं आहे. गरम झालंय का बघूया. आता तेल तापलेलं आहे आणि आता याचे छोटे छोटे आपल्याला भजे तळायचे आहेत. पत्तागोबी आणि हे स्प्राउट सोबत खूप छान लागतात. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी आणि तितकीच टेस्टी आहे बरं का. बस बस. याला आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. आणि सोबत स्वीट चिली सॉस चालेल किंवा केचप चालेल, काही पण चालेल. मी एक काम करून घेतो, याला तळून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बर्मीज भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कोबी, मोड आलेले मूग, मैदा, बेसन, हिरवी मिरची, मीठ, हळद, लसूण, आलं आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा आणि बेसन समप्रमाणात घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये 1 छोटी वाटी मोड आलेले मूग आणि बारीक चिरलेला कोबी घालून सर्व एकत्र करून भजीसारखं गरम तेलात तळून घ्यावं. तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून बर्मीज थाळी सर्व्ह करावी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?